येस. सगळ्यांचं स्वागत आहे. रीडर्स आर लीडर्स या ऑनलाईन बुक क्लबमध्ये. त्याच्यामध्ये आपण आता 19वा चॅप्टर घेतोय, 19 फ्रॉम द बुक. बुकचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड, विच इज रिटन बाय डॉक्टर जोसेफ मर्फी. त्याच्यामधलं आपले जवळजवळ 18 चॅप्टर कंप्लीट झालेले आहेत आणि आता 19वा चॅप्टर आपण सुरू करतोय. त्याचं नाव आहे हाऊ टू यूज युअर सबकॉन्शियस माइंड टू रिमूव्ह फिअर. तुमच्या मनातली भीती घालवण्यासाठी तुम्ही कशा पद्धतीने सबकॉन्शियस माइंडचा वापर करू शकता. आता इथे त्यांनी खूप छान उदाहरणं सांगितले, ते आपण एक एक घेऊया. तर पण सर्वात प्रथम आहे ना, त्यांनी असं सांगितलं की तुम्ही तुमच्या मनातली भीती कशी घालू शकतात. आणि हे सांगताना ते आवर्जून सांगतात की भीती या दोन प्रकारच्या असतात. एक म्हणजे ती खरोखरच भीती आहे, आणि एक म्हणजे जी फिक्टिशियस आहे पण मी ती स्वतःच ओढून घेतलेली भीती. मग काही गोष्टी खऱ्या खऱ्याच घाबरायच्या असतात, तर ते खरंच पाहिजे. सध्या लहान बाळाला आपण सांगतो, अरे बाबा तिकडे नको जाऊ, तिकडे पडशील तू, किंवा तिकडे तुला एखादा शॉक लागेल, किंवा तुझं तिथे बोट भाजेल. हे जे आहे ते फॅक्ट तुम्ही सांगताय ते ओके. पण तो मुलगा बिचारा खेळतोय, किंवा त्या त्या एका कॉटवर तो बसलेला आहे, आणि आपण त्याला सांगतोय, बघ त्या कॉट खाली ना एक मॉन्स्टर आहे, आणि ते मॉन्स्टर तुला खाईल, त्यामुळे तू आहे ना आता जरा जपून राहा. आता खाली तर तसं काही नाही, पण त्याला मनात भीती घातली आणि तीच ती भीती तो कॅरी फॉरवर्ड करतोय. ओके, मग ही झाली त्याची इमॅजिनरी भीती, किंवा त्याला मनात घालून दिलेली. मग इथे आपल्याला डॉक्टर जोसेफ मर्फी काय सांगताय, यू शुड बी कॉन्शियस की जी भीती तुम्हाला आता वाटते ती खरी भीती का खोटी भीती आहे. कारण बऱ्याच वेळेस खोट्या भीतीमुळे काय होतं, आपलं बरंच नुकसान होतं, की आपली त्याच्यावर शक्ती खूप जास्त जाते. भीती म्हणजे भय. ओके, भयामध्ये पण जाते. जर तुम्हाला माहिती असेल की काही गोष्टींची अननेसेसरी भीतीमुळे आपल्या डायजेशन सिस्टीमवर पण परिणाम होतो. याला एखाद्या गोष्टीचा धक्का घेतो आपण, किंवा घाबरतो, मग जेवण जात नाही. लहान मुलांमध्ये पण होतं, लहान मुलांना तर लगे आपल्याला जाणवतं. पण मोठ्यांमध्ये पण हा स्ट्रेस खूप असतो. ओके, मग काहींना खूप समजा आता समजा एखादा फायनान्शियल लॉस असेल, किंवा एखाद्या कशामध्ये ते गोष्टीत अडकले असतील, तर लगेच घाम फुटतो. ओके. त्याच्यानंतर एकदम पल्स रेट वाढायला लागते, किंवा हार्ट अटॅकचं प्रमाण आहे ते पण त्याच्यामध्ये होतं. तर हे भयाचा परिणाम आहे. तर भय खूप जास्त आपल्या वारंवार होत असेल, भय आपल्या स्वतःवर आपण घेत असू, त्याचा परिणाम नक्कीच शरीरावर होतो. तसंच रागाचं आहे, पण आपण आता भयाबद्दल बोलूया. तसंच मुलांचं बघितलं तर भयामध्ये असल्यानंतर ते घाबरून राहतात, बोलत नाहीत. ओके, मन मोकळं करत नाही. मग त्यामुळे दबून राहिल्यामुळे काय होतं, की सगळ्याच गोष्टीमध्ये त्यांचा विकास जो व्हायला पाहिजे असतो लाईफमध्ये, तो लाईफमधला विकास त्यांचा होत नाही. तर मग हे अननेसेसरीली जे काही भय आहे, ते आपण काढून टाकलं पाहिजे. आणि त्यासाठी फक्त ते आपल्याला कॉन्शियस करतात. ओके, मग यातल्या कसं काढायचं हे तर सगळ्यांनाच माहिती. सबकॉन्शियस माइंडशी आपल्याला बोलायचं. व्हिज्युअलायझेशन ही टेक्निक आहे. हीच टेक्निक आहे, मी पटकन लगेच सांगून दिली, की व्हिज्युअलायझेशन इज ओनली टेक्निक वेअर यू कॅन फाईट विथ द फिअर. ओके, आता डिटेलमध्ये आपण थोडंसं बघूया. तर ते म्हणतात की द मॅन ग्रेटेस्ट इनेमी इज फिअर. म्हणजे आपल्या सगळ्यात जर जवळचा शत्रू असेल तो म्हणजे आपण भीती. आणि जी अनासक्त भीती, अननेसेसरी भीती, ती भीती आहे. की काही जण बघा ना, आता परीक्षा जवळ आलेली असते. इवन मी सुद्धा, इन्क्लुडिंग मी. पण मला आईने बऱ्याच वेळेस ट्रेन केलं, त्यामुळे मी थोडासा त्यातनं वर आलो. तर काय व्हायचं की आता मला माहिती की आता माझी 15 दिवसांनी परीक्षा आहे. तर मग मी एकदम विचार करायचो, आता ते परीक्षेत मी पास होईल का? आणि मग मी करतोय तोच अभ्यास येईल का, इतके प्रश्न असायचे. मग आईने मला तेव्हा सांगितलं होतं, की आई म्हणे की तू बघ आता असा विचार करतोय ना, की असं होईल का, तसं होईल का. पण एवढ्या विचारामध्ये तुझा एखादा प्रश्न वाचून होऊ शकतो. मग तुझा एखादा प्रश्न वाचून झाला, तुझे अजून 2 मार्क वाढू शकतात. त्यामुळे काय कर म्हणे, तू फक्त तुझा तुझा अभ्यास कर, जे होईल ते होईल, पास नापास ते पुढचं बघू म्हणे. आणि तेव्हापासून मग मी असं नेहमी विचार करतो, की इन्स्टेड ऑफ निगेटिव्ह, म्हणजे निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा पॉझिटिव्ह विचार करायचा, आणि तो वेळ सत्कारने घालायचा. तर बरेच मुलं परीक्षा आली की पोटात गोळा येतो. ओके, पहिली गोष्ट पोटात गोळा येतो. दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास आधी लक्षात असतो परीक्षेच्या, पण परीक्षेवर बसल्या, परीक्षा सुरू झाली की सगळे ब्लँक होऊन जातात, की काय यार एवढं वाचलं आठवतच नाही. बरं, परीक्षागृहातनं बाहेर आलो तर सगळं आठवतं, अरे हा हे तर मला येत होतं. म्हणजे हा भयाचा परिणाम आहे. ओके, तर मग इथे ते सांगतात की माणसाचा सगळ्यात जवळचा शत्रू असेल तो म्हणजे भय. फिअर इज अ बिगेस्ट ऑब्स्टॅकल टू सक्सेस, हेल्थ अँड हॅपीनेस. म्हणजे मी तर हेल्थचं तुम्हाला वारंवार आता सांगतोच आहे, की भयामुळे हेल्थवर परिणाम होतोच. त्याचबरोबर तुमच्या यशावर परिणाम होतो, आणि तुमच्या आनंदावर पण परिणाम होतो. आता मस्त तुम्ही शांततेत बसले, पण अननेसेसरली तुम्ही कसली तरी भीती घालून घेतली. सगळं तुमच्याकडे जवळ असताना सुद्धा तुम्हाला घाम फुटतोय. ओके, सगळं जवळ असताना सुद्धा अननेसरी तुमचे पल्स रेट वाढतात. हे सुद्धा भयाचा परिणाम आहे. तर त्याने म्हटलं की टाईप ऑफ फिअर्स, काय काय फिअरचे टाइप्स आहेत. तर ते म्हणतात की फिअर ऑफ फेल्युअर, मला यश मिळेल का अपयश मिळेल.
फिअर ऑफ रिजेक्शन, मी रिजेक्ट होईल का? इंटरव्ह्यूला पण एक असं असतं की मी रिजेक्ट होईल का? किंवा मग काय होईल की समजा आता आय टी क्षेत्रामध्ये तुम्हाला माहिती आहे, AI मुळे खूप गोष्टी बदलत आहेत. तर मग आय टी क्षेत्रातले लोक पण थोड्याशा घाबरून राहतात की अरे आपल्याला काढून टाकतील का? ओके, मग हे फिअर ऑफ रिजेक्शन आहे की याच्यातून हे होईल का? आणि त्यामुळे खूप डेंजर परिणाम त्यांच्या शरीरावर होतात, रोजच्या वर्क लाईफमध्ये होतात. आणि त्याचबरोबर ते म्हणतात की अरे ठीक आहे, आमचे पैसे तर भेटताय, सगळं चांगलं आहे, पण मला उद्याच चिंता हे होते, कारण आम्ही एवढं लोन काढून ठेवलंय, आम्ही सगळ्या गोष्टी करून ठेवल्या, आणि उद्या समजा यांनी आम्हाला काढून टाकलं तर? द फिअर ऑफ रिजेक्शन. त्याच्यानंतर फिअर ऑफ डिसीज. बरेच वेळेस काय होतं की आपल्याला अशी काही इन्व्हायरमेंट असतं की त्या इन्व्हायरमेंटमध्ये आपण बरेच यांचं हे ऐकलेलं असतं की निगेटिव्ह गोष्टी ऐकलेल्या असतात, आजाराच्या गोष्टी ऐकलेल्या असतात. मग त्यामुळे आपण पण विचार करायला लागतो की आपल्याला पण असा आजार होईल का? मग आपण त्याला कसं डील करायचं? मग काय करायचं? मग तो फिअर ऑफ डिसीज हा पण होत असतो. आता सध्या मी काय करतोय, जेव्हा फिरायला जातो ना, तर मी शक्यतो पॉडकास्ट वगैरे ऐकतो. पण सध्या मी पुण्याचं FM रेडिओ आहे ते ऐकतो. म्हणजे मोबाईलचं ॲप आहे त्याच्यामध्ये ऐकतो. पण जेव्हा मी 5:45 ते 7:15ला ऐकतो ना, तर त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळेस आहे ना, काय होतं, हॉस्पिटलच्या ॲड असतात. तर त्या मला खूप इरिटेट होतात, की तुमचं काय म्हणतात ते सांधिवात असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल, तर ते आपल्या मनात नाही. आपण सकाळचा खूप छान मूड असतो आणि त्याच्यामध्ये ते ऐकायला लागतं, की हे असं आहे तसं. त्यामुळे मी एक 7:10 तो जे प्रादेशिक बातम्या असतात त्या ऐकतो. ओके. पण त्याच्या आधीच्या ज्या ॲड असतात त्या खूप इरिटेट करतात, ज्या की हॉस्पिटल संदर्भात असतात किंवा काहीतरी अशा वेगळ्या याच्या संदर्भात असतात, ते पण थोडं इरिटेट होतं. द थिंग इज दॅट की कुठून म्हणजे हे मी आधीचं सांगतोय, रोंडा बर्न यांनी सांगितलं, की तुमचं त्याला सजेस्टिव्ह इम्पल्स म्हणतात, की कुठून तरी तुम्हाला अशा काही गोष्टी तुमच्या मनामध्ये टाकल्या जातात आणि त्या आपलं सबकॉन्शियस माइंड ऐकतं आणि त्यानुसार आपण मग बरोबर आपल्याला त्या गोष्टींची गरज लागायला लागते. मग शक्यतो असे अव्हॉइड आपण करायला पाहिजे. अशा काही गोष्टी अव्हॉइड करायला पाहिजे विच इज आर रिलेटेड टू द डिसीज, और काही आजारासंदर्भात जर कोणी बोलत असेल तर अननेसेसरी त्या हे करायला पाहिजे. अलर्ट राहा, क्वेश्चन्स तुम्ही ठेवलाच पाहिजे. पण अननेसेसरी त्या गोष्टींचं फीडिंग आपल्याला गरज नाहीये. ते पण आपण बघा. देन फिअर ऑफ लॉस. फिअर ऑफ लॉस तर खूप असतो. फिअर ऑफ लॉस जर तुमच्या मनात असेल तर तुम्ही खूप इन्सिक्युअर असतात तुमच्या लाईफमध्ये. आणि इफ यू हॅव इन्सिक्युअर, ओके, मग ते खास करून रिलेशनशिपमध्ये पण असू शकतं, की रिलेशनशिपमध्ये विश्वास हा थोडा डगमगला किंवा विश्वास नसेल आणि मग फिअर ऑफ लॉस निर्माण झाला, तर तो माणूस जागेपणी जरी आपल्याबरोबर असेल, जरी आपल्याशी बोलत असेल, तरी तो खूप मनातून अस्वस्थ असतो आणि खूप तडफड त्याची होत असते. म्हणजे तो ही कॅन गो ॲट एनी लेव्हल. ओके, आय एम टॉकिंग इन टर्म्स ऑफ बोथ. म्हणजे मुलं असो, मुली असो, नवरा असो, बायको असो. तर हा फिअर ऑफ लॉस एक मोठा फिअर आहे लाईफमधला. तो एक लक्षात घ्यायला हवा. देन फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग असं सांगितलंय. फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग बद्दल असं सांगितलं जातं, जर तुम्हाला आयुष्यामध्ये मोठं व्हायचं असेल तर तुम्हाला बोलता आलं पाहिजे. ओके, तुम्हाला तुमच्या आयडियाजवर बोलता आलं पाहिजे. तुम्ही ऑफिसमध्ये असाल, अ, तुम्ही कुठेही असू द्या, तुम्हाला बोलता आलं पाहिजे. कारण तुम्हाला जोपर्यंत कन्व्हिन्स करता येत नाही पुढच्याला, तोपर्यंत तुम्ही कुठलंच यश आयुष्यामध्ये मिळवू शकत नाही. मी सगळ्यांच्या बाबतीत बोलतोय. तुम्ही शिक्षक असला तर बोलता यायलाच पाहिजे. तुम्ही मार्केटिंगमध्ये असाल, बिझनेसमध्ये असला तर बोलता आलं पाहिजे. इव्हन तुम्ही आय-टीमध्ये जरी असाल, तुम्ही प्रोग्रामिंग करता येत असेल, तरी पण तुम्हाला तुमचा तो प्रोजेक्ट मांडता आला पाहिजे. म्हणजे सगळीकडे आपल्याला बोलावंच लागतं. इव्हन तुम्ही म्हणाल की नाही सर, आम्ही वी आर वर्किंग फ्रॉम होम. अरे, वर्किंग फ्रॉम होम जरी असलं तरी तुम्हाला बोलून तुमच्या मुलांना संस्कार द्यावे लागतात. तुमच्या पतीशी बोलावं लागतं किंवा पत्नीशी बोलावं लागतं. इथे सगळीकडे आपल्याला कम्युनिकेशन आलंच. आणि ते कम्युनिकेशन खूप महत्वाचं आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळेस माणूस कम्युनिकेट करायला पण घाबरतो. मग इथे त्यांनी मेनली पब्लिक स्पीकिंगचं सांगितलंय. पब्लिक स्पीकिंगच्या बाबतीमध्ये असे तुम्ही काही जण दिग्गज बघितले असतील, की जसं परवाचा किस्सा झाला की आमचे कलिग होते, ते खूप छान बोलत होते. म्हटलं, "सर काय बोलतात तुम्ही? खूप भारी." म्हटलं. असं मला असं वाटतं की एखादी ऑडियन्स समोर असेल तुम्ही बोलावं. तर ते मला म्हटले, "सर तेवढं सोडून बोला," म्हणे. "मी तुमच्यासमोर खूप बोलू शकतो," म्हणे. "पण मला जर तुम्ही चार चौघांमध्ये उभं केलं तर माझ्या तोंडातून शब्दच निघत नाही." द थिंग इज दॅट फिअर ऑफ फेल्युअर, सॉरी, फिअर ऑफ पब्लिक स्पीकिंग असंही बऱ्याच जणांचं असतं. मग याच्यावर काही उपाय आहेत का? त्यात आपण हळूहळू ते पुढे बघूया. तर ते असं म्हणतात की फिअर इज नॉट अ रिअल, इट इज क्रिएटेड बाय थॉट्स इन द सबकॉन्शियस माइंड. मग इथं खरं असं त्यांना म्हणायचं की फिअर इज नॉट रिअल, म्हणजे सगळेच फिअर हे रिअल नसतात. ओके. इट इज क्रिएटेड बाय थॉट्स इन द सबकॉन्शियस माइंड. ओके, आणि हे सबकॉन्शियस माइंडमध्ये तयार करून दिलेले आहे. आता फॉर एक्झाम्पल, आजचाच एक किस्सा आहे की म्हणजे माझे मित्र आहेत, तर ते म्हणतात की मला उंच जर काही असेल, मी उंच असेल तर मला भीती वाटते. ओके, आणि मला उंचावर भीती नाही वाटत.
ओके, म्हणजे दोघांचं काय झालं, की उंचावरून भीती वाटते. इट्स अ खरं सगळ्यांनाच वाटायला पाहिजे ना, खरं उंचावर येतं म्हटलं तर. पण मला नाही वाटत, त्यांना वाटते. कारण इट्स अ सबकॉन्शियस माइंड, प्रत्येकाचं ते. मला वेगळ्याची कोणाची भीती वाटत असेल, की जसं फॉर एक्झाम्पल अंधाराची भीती वाटत असेल, त्यांना अंधाराची भीती वाटत नसेल. द थिंग इज दॅट की ते आपण आपल्या सबकॉन्शियस माइंडने ठरवलं, की आपल्याला कशाची भीती वाटते. ओके, आणि आपण ते सारखं म्हणत असतो, "अरे अंधाराची मला भीती वाटते बरं का, अंधाराची भीती वाटते." अरे का भीती वाटते? वी शुड टेक द लीड, की अरे मला का म्हणजे मी ते अनालिसिस करायला हवं. ते पुढे पार्ट येतोय म्हणून मी थोडासा कट करतो. फक्त इथे सांगितलं, की हे सबकॉन्शियस माइंडने ठरवायचं असतं, किंवा ठरवतं. त्यानुसार आपण ते फिअर वर रिस्पॉन्स किंवा रिॲक्ट होत असतो. त्यांनी गोल्डन रूलमध्ये सांगितलंय, डू द थिंग्स यू फिअर. मग आता जर तुम्हाला हा फिअर काढून टाकायचा असेल तुमच्या आयुष्यामध्ये, तर काय करायला पाहिजे? तर त्यांनी सांगितलं, ज्याची तुम्हाला भीती वाटते त्या गोष्टी करा. ॲक्शन डिस्ट्रॉय फिअर. जर तुम्ही ॲक्शन घेतली, तर त्या गोष्टीची ॲक्शन घेतली, तर तुमचं जी काही भीती आहे ती कमी होऊ शकते. आता आपल्याच बुक क्लबमध्ये एका यांनी मला विचारलं होतं. मी पर्सनली चॅटिंगमध्ये विचारलं, की आय वॉन्ट टू बी अ गुड पब्लिक स्पीकर आणि मला पब्लिक स्पीकर व्हायचंय, मी काय करू? आणि मला त्याला इम्प्रूव्ह करायचंय. मी एका शब्दात उत्तर दिलं, की स्टार्ट स्पीकिंग. आता ते पुढच्याला किती कळलं आय डोंट नो. तुम्हाला जर चांगलंच पब्लिक स्पीकर व्हायचंय, तर तुम्ही बोलायला सुरुवात करा. बोलायला सुरुवात केली, की ऑटोमॅटिकली आपल्याला बोलता येतं, आपले विचार मांडता येतात आणि बोलताना ना आपल्या मनामध्ये ना असोसिएशन व्हायला लागतं. आता जसं मी बोलतोय ना, एका फ्लोमध्ये म्हणजे चाललंय आता सगळं फ्लोमध्ये. पण ते फ्लोमध्ये काय होतं, कारण मी बोलतोय आणि बोलल्यानुसार मला लगेच थॉट्स येतात, समजतात. पण यासाठी आधीची खूप प्रॅक्टिस आहे, किंवा मी बोलतोय म्हणून मी बोलू शकतोय. द थिंग इज दॅट की जर तुम्हाला एखाद्या गोष्टीची पब्लिक स्पीकिंगची जर भीती वाटत असेल, तर सिंपल कॅमेरा ओपन करा, फ्रंट कॅमेरा ओपन करायचा आणि डायरेक्टली तुम्ही 1 मिनिटं, 2 मिनिटं आजचा दिवस मला कसा गेला हे तुम्ही रेकॉर्ड करायला सुरुवात करा. इव्हन मी तर असं आधीच सांगितलं होतं, पहिल्या महिन्यातच सांगितलं होतं, की तुम्ही रेकॉर्ड करा आणि ते तुमच्या YouTube चॅनलला पाठवा. YouTube चॅनलमध्ये अपलोड करून ठेवा. YouTubeमध्ये पण 3-4 गोष्टी असतात, माहिती असेल तुम्हाला. अनलिस्ट करू शकतो आपण. अनलिस्ट म्हणजे की ते तुम्ही जर कोणाला पाठवलं तरच दिसेल, पब्लिकला दिसणार नाही, किंवा प्रायव्हेट करू शकतो. ओके, तर हे करून ठेवायचं. म्हणजे तुम्ही जसं-जसं पुढे जाल, तर तुम्हाला आठवेल, "अरे, मी आधी कसा बोलत होतो, आता कसा बोलतोय." मग ज्या गोष्टीची भीती वाटते, ती गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा. तुम्हाला समजा हाईटची भीती वाटते, तर पहिले रोज थोडंसं वरती जाऊन बघा, की काय आहे बाबा, मी का घाबरतोय? ओके, मग हे पुढे उपाय त्यांनी सांगितलेत. पण ही गोष्ट तुम्ही आता लक्षात ठेवायची. मेनी पीपल फिअर पब्लिक स्पीकिंग. त्याच्यावर सोल्युशन सांगितलंय, स्पीक अगेन अँड अगेन. ग्रॅज्युअली फिअर डिसअपिअर. मग जसं तुम्ही जास्त बोलायला लागाल, तर ऑटोमॅटिकली तुमची भीती कमी-कमी होत जाईल. तर तुम्हाला फील येईल, अरे पुढे जाऊन इझिली बोलता येतं. त्यात काय एवढं विशेष नाही. मी उगाच जास्त घाबरत होतो. जसं लहानपणी पण काय 10वीचा सेंड-ऑफ वगैरे असायचा किंवा 12वीचा असायचा, तर ते बोलवायचे आम्हाला, "पुढे या, पुढे या." तर आपण खूप घाबरायचो, "अरे का जायचं पुढे? आणि मग कसं यायचं? लोकं हसतील किंवा काय?" मग आम्हाला जसं ते शिवखेऱ्यांचं पुस्तक मी वाचलं होतं, यू कॅन विन. त्याच्यामध्ये ते सांगितलं होतं, की तुम्ही पुढे बोलायला गेलात ना, असं समजा की पुढचे सगळेजण दे आर नॉट देअर. ओके. सगळे असं धरा की ते नाहीच आहे बुवा. एकदम साधारण आहेत आणि तुम्ही बोलायला सुरुवात करा. मग पुढचं जर कोणीच नाही असं धरून तुम्ही जेव्हा बोलायला लागतात, म्हणजे ते खरं ते सबकॉन्शियस माइंडला कॉन्फिडन्स देत होते. आणि मग तसं मी पण पुढे जाऊन चला काय होईल ते होईल, मी आता बोलेल. आणि मग मी बोलायला सुरुवात करायचो. तर हा एक किस्सा आहे, की तुम्ही त्या पद्धतीने बोलू शकता. दुसरं मला यातलं आवडलं होतं प्रवीण वडाळकर यांचं वाक्य. आणि त्याने मला जास्त फायदा झाला, की त्याच्यामुळे मला जास्त बूस्ट झालं पब्लिक स्पीकिंगमध्ये. म्हणजे मी म्हणत नाही आय एम गुड पब्लिक स्पीकर किंवा काय. फक्त मी सांगतो, की त्या पब्लिक स्पीकिंगमध्ये काय-काय त्याच्यामध्ये प्रोज अँड कॉन्स आहेत, ते तुम्ही कसं हे करू शकता. तर प्रवीण वडालकर म्हणत होते, की ते एका समारंभाला जातात. समारंभाला गेल्यानंतर ते स्वतः खूप घाबरत असतात पब्लिक स्पीकिंगला. त्यांना अजिबात ते पब्लिक स्पीकिंग आवडत नसतं आणि त्यांना ते लटपट-लटपट होत असतं. आणि मग ते स्टेजवर जातात आणि स्टेजवर खूप दिग्गज लोकं बसलेले असतात आणि दिग्गज लोकं बोलायला लागतात. त्यांचं बोलणं झालं, की मग प्रवीण वडालकरांना म्हणतात, की तुम्ही बोला. आणि ते म्हणतात, की मग ते मनाशीच बोलायला लागतात, की ते म्हणतात, "नाही, आता मी आलोय ना, तर आता मी बोलणार. आता जे काही हो, आता इतक्या आयुष्यभर मी घाबरत-घाबरत केलंय, पण आता मी बोलणार." आणि मग त्यांच्या सडनली मनामध्ये एक स्पार्क होतो. ते म्हणतात, की आता त्याचा माईक समोर असतो आणि ते म्हणतात, "आता माईक माझ्यासमोर आहे." ओके. म्हणजे याचा अर्थ मी बोलणार आहे. याचा अर्थ आय एम द किंग ऑफ धिस स्टेज राइट नाऊ. ओके. ह्या स्टेजचा मी किंग आहे. मी ह्या स्टेजचा मी राजा आहे. म्हणजे मी आता बोलू शकतो आणि हे लोकांना सगळ्यांना ऐकायचंच आहे.
ओके, मग मी त्या ऑथॉरिटी स्टेज गेलो आणि मीच जर तप करत बसलो, चालेल का? म्हणजे ऑथॉरिटी आहे ना, तुमच्याकडे माईक आहे, यू हॅव ऑथॉरिटी. मग ते ऑथॉरिटी, तर ऑथॉरिटी प्रमाणे मला बोललं पाहिजे, ऑथॉरिटी प्रमाणे मला सगळ्यांशी कम्युनिकेशन ठेवलं पाहिजे. असं म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि खूप छान पद्धतीने त्यांनी बोलले. आणि तेव्हापासून पण मला वाटतं की जो बोलणार असेल, म्हणजे इथे नाही म्हणत मी, तुम्ही कुठेही जर तुमच्या हातात माईक असेल किंवा तुम्ही बोलत असाल, तर तुम्ही पहिले स्वतःला राजा समजलं पाहिजे. की अरे मी बोलतोय, आय एम इन फ्रंट ऑफ कॅमेरा, मीन्स ऑदर नीड टू लिसन. कारण माझ्याकडे कॅमेरा आहे, माझ्याकडे माईक आहे, म्हणजे मी आता इथे राजा झालोय आणि बाकीच्यांनी ऐकायचंय. मग तुम्ही राजासारखं वागलं पाहिजे. तुम्ही समजा म्हटलं की नाही मला असं वाटतंय आणि तसं वाटतंय, हे केलं म्हणजे यू आर नॉट टेकिंग दॅट रिस्पॉन्सिबिलिटी, यू आर नॉट टेकिंग दॅट ऑथॉरिटी. तर मग हा एक थॉट आहे, ज्यांना पब्लिक स्पीक करायचं असेल त्यांनी लक्षात ठेवा. जर तुम्ही उभे राहिला तर तुम्ही राजा आहे, आणि मग राजासारखंच तुम्ही वागलं पाहिजे, राजासारखंच तुम्ही बोललं पाहिजे. मग याच्यामध्ये किंतु परंतु, त्याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, एक शब्द खाली होतील का, याचा काहीही विचार करायची गरज नाही. तर बघा, तुम्हाला थोडा फायदा होईल त्याचा, मी जे सांगतोय ते. पुढे म्हटलं की फिअर असेल तर आपण शक्यतो अवॉइड करतो, अवॉइडन्स वाढवतो. आणि जितकं अवॉइडन्स वाढेल तितकं फिअर जास्त वाढत राहतं. त्याच पद्धतीने जर तुम्ही ऍक्शन घेतली तर तुमचा कॉन्फिडन्स वाढतो, आणि कॉन्फिडन्स वाढलं की फ्रीडम वाढतो, फ्रीडम वाढतो म्हणजे तुम्ही स्वच्छंदपणे त्या गोष्टी करायला लागतात. पुढे त्यांनी एक केस स्टडी सांगितली एका सिंगरची. तर त्या सिंगरची ऑडिशन असते आणि तो खूप घाबरलेला असतो. ही ऑडिशन आहे आणि आता मला सगळ्यांसमोर गायचंय. मी तर घरी गातोय, तर खूप छान गातोय. पण तिथे गेल्यानंतर काय होईल काय माहित नाही, तर तो खूप घाबरत असतो. आणि एका ऑडिशनला जातो, तिथे तो घाबरल्यामुळे काय होतं, तो आवाज ज्या प्रमाणात पाहिजे असतो तर डिलिव्हर नाही होत आणि तो फेल होतो. असे 2-3 राउंड्स होतात. मग त्याला कळतं की आय एम डुईंग समथिंग रॉंग. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, की तो घाबरतो म्हणजे ही इज नॉट टेकिंग द ऑथॉरिटी, की तो किंग आहे. तू आता गायलाच पाहिजे ना, तो माईक तुझ्या समोर आहे. तर मग त्याला ते कळलं, रिअलाइज झालं आणि तो म्हटला, नाही मला हे थांबवायचंय, आता मला सुधरवायचंय. मग तो रोज 5 ते 10 मिनिटं मेडिटेशन करायला लागला. मेडिटेशन कसलं, तर व्हिज्युअलायझेशन. तर तो व्हिज्युअलाइज करायचा की मी माईक समोर जातोय आणि सगळ्यांसमोर मी आता गाणार आहे. गाताना मी खूप मनापासून गातोय. माझा आवाज सुद्धा खूप छान आहे. ऑडियन्स सुद्धा खूप छान पद्धतीने ऐकता आहे आणि माझा सूरही छान लागतोय. मी साथ संगत यांच्याबरोबर पण छान गातो आहे. आणि मी आय एम इज डुईंग ऑल दी दी ऑडियन्स स्पेल बाउंड. पूर्ण मंत्रमुग्ध सगळ्यांना करतोय. असं रोज तो म्हणायला लागला आणि साधारण त्याचं त्यांनी 21 दिवस ते 3 महिने हे सगळं चालू ठेवलं आणि त्या ऑडिशनमध्ये तो सिलेक्ट झाला. ओके. आता तुम्ही कुठलाही ऍक्ट्रेस बघा, कुठलंही, इव्हन सुशांत सिंगचं पण तुम्ही जर बघितलं असेल, तर बाकी डेथ झाली तो पार्ट जाऊ द्या, पण त्याचं स्वतःचं स्पीच ऐकलं असेल, ते व्हिज्युअलायझेशन खूप छान पद्धतीने ते करत होते. त्याच पद्धतीने बरेच ऍक्टर्स आहेत, सिंगर्स आहेत, ते स्ट्रॉंगली व्हिज्युअलाइज केलेलं असतं त्यांनी. स्ट्रॉंगली सगळ्या गोष्टी त्यांनी आधी मनामध्ये केलेल्या असतात आणि मग पुढे जाऊन ते परफॉर्म करतात. जसं भीष्मराज बाम तुम्हाला माहिती असेल. भीष्मराज बाम आता नाही आहेत, पण त्यांनी राहुल द्रविड असेल, अंजली भागवत असेल, यांनाही ट्रेन केलेलं आहे. तर ते आधी सांगायचे की तुमचं युद्ध हे मनात असतं. ते मनामध्ये आधी खेळून घ्या आणि मग ते तुमच्या स्पीचवर किंवा जेव्हा तुम्ही खेळायला लागाल तेव्हा ते उतरवा. आणि ते ऑटोमॅटिक तसं उतरायचं. तर मग या पद्धतीने त्या सिंगरने काय केलं की तो रोज म्हणायचा, आय सिंग ब्युटिफुली, आय एम काम अँड कॉन्फिडेंट. रिझल्ट असं झाला की त्याचं फिअर कमी झालं, पॅनिक झालं आणि त्याने खूप छान पद्धतीने ऑडिशन दिली आणि तो सिलेक्ट झाला. थोडक्यात काय, रिपिटेशन प्लस इमोशन, सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग. म्हणजे तुम्हाला रिपिटेशन करायचंय आणि इमोशन पण त्याच्यामध्ये टाकायचे, नाही तर फक्त रिपिटेशन करायचंय, राम 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 म्हणतोय आपण आणि फक्त राम म्हणतोय पण मनामध्ये वेगळेच विचार चालू आहेत, तर तसं नाही चालणार. आपल्याला त्याशी समरस पण होता आलं पाहिजे. मग तसंच आहे, मी ज्या गोष्टी रिपीट करतोय त्या मला व्हिज्युअलाइज करायच्या आहेत, त्या इमोशन्सनी पण मला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं. पुढे त्यांनी म्हटलं, फिअर ऑफ फेल्युअर बिगेस्ट मेंटल ब्लॉक. जसं मी म्हटलं की फिअर ऑफ फेल्युअर, की आपल्याला वाटतं की मला यश मिळेल का नाही. जसं जीवनगीतेमध्ये आधीच सांगून दिले की तुम्ही तुमचं जे काही कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. पण त्याच्या पुढेही मनशक्ती प्रयोग केंद्राने सांगितलंय की ज्या अर्थी तुम्ही कर्म केलंय, त्या अर्थी निसर्ग तुम्हाला रिटर्न त्या गोष्टी देईलच. निसर्ग असं लावून नाही ठेवणार की याने काम केलं, चला आता याला नंतर देऊ. तर तुम्ही जरी नाही म्हटलं तरी तुम्हाला त्याचे परिणाम भेटणार आहे. जर तुम्ही चांगल्या गोष्टी केल्या असतील तर चांगले परिणाम भेटतील, वाईट गोष्टी केल्या असतील वाईट परिणाम भेटतील, पण ते भेटतीलच. ओके. मग त्यामुळे तुम्ही तुमचे कर्म करा आणि त्यानंतर जे काही भेटणारे नाही भेटणारे ते देवाला सोडून द्या. म्हणजे प्रयत्नांती परमेश्वर म्हणण्यापेक्षा प्रयत्न हाच परमेश्वर म्हणून आपण आपल्याला काम करत राहायचं. ओके. आणि देवालाही कळतं की हा छान पद्धतीने देव म्हणा, निसर्ग म्हणा,
ओके, हा खूप छान पद्धतीने काम करतोय, मनापासून काम करतोय, तर याला आपण उपाशी ठेवायला नको, आपण याला काही काही गोष्टी आणून देऊ. तर या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात. त्यामुळे फिअर ऑफ फेल्युअर आपण कधीच मनात ठेवायचं नाही. उलट फिअर ऑफ लेस ऍक्शन आपण मनात ठेवायला पाहिजे. यातच पण रेफरन्स आहे. रेफरन्स असा आहे की 10x रूल नावाचं एक पुस्तक आहे, रिटन बाय ग्रँड कॉर्डन. तर ग्रँड कॉर्डनचं पुस्तक जर तुम्हाला जमलं तर नक्की वाचा. या सिरीजमध्ये नक्कीच घेणार आहे ते पुढे मागे. त्या ग्रँड कॉर्डन असं म्हणतात, अमेरिकेतले रिअल इस्टेटमध्ये छान काम करतात ते. आणि त्यांचं असं म्हणणं आहे, 10x द ऍक्शन, 10x दी सॉरी 10x दी थॉट, 10x दी ऍक्शन. जर तुम्ही म्हणत असाल की मला एखादी 25 लाखाची गाडी घ्यायची, तर तुमचे ऍक्शन पण 25 लाखाच्या 10 पट असल्या पाहिजे. ओके, म्हणजे मला असं वाटतं की आता उद्या मला समजा असं वाटतं की मला एखादी ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची, तर तुमचं उद्या ऍडव्हर्टाइजमेंट द्यायची त्याच्या आधी सगळ्या गोष्टी फायनल होऊन कॉन्टॅक्ट सगळे कॉन्टॅक्ट तुम्ही मार्केटिंगच्या सगळ्या गोष्टी रिसर्च करून दुसऱ्या दिवशी लगेच ऑर्डर गेली पाहिजे. तर ही नुसतं बोलून नाही चालत, तुम्हाला तेवढे ऍक्शनही घ्यावे लागतात. मग इथे त्यांनी म्हटलं की फिअर ऑफ फेल्युअर मध्ये ना तुम्हाला अपयशाची भीती नाही वाटली पाहिजे, की अरे माझी ऍक्शन कुठेतरी कमी पडते म्हणून मी काय म्हणून मी फेल होतो काय याची भीती वाटली पाहिजे. ओके, मी बऱ्याच वेळेस माझ्या पार्टनरला आणि आम्ही आम्ही पण नेहमी बोलत असतो की कुठल्याही गोष्टीत आम्हाला फेल्युअर आला आम्ही एकच गोष्ट म्हणतो की आपली ऍक्शन कुठेतरी कमी पडली. कारण ऍक्शनच कमी पडली असेल म्हणूनच तुम्हाला फेल्युअर येऊ शकतं, बाकी दुसरं कारण नाही. ओके, ऍक्शन इन टर्म्स ऑफ तुमचा अभ्यास असेल, ऍक्शन इन टर्म्स ऑफ तुमचं ईज असेल, ऍक्शन इन टर्म्स ऑफ तुमचा आळस असेल, नाही का, जाऊ दे आता आज नाही उद्या करू. कॉम्पिटिशन इतकी हाय असते की तुम्हाला पटकन ऍक्शन्स घ्यावे लागतात. तर मग फेल्युअरचा विचार न करता आपण ऍक्शनचा विचार जास्तीत जास्त केला पाहिजे. त्याच्यानंतर आहे फिअर ऑफ ऑब्जेक्ट्स. आता हे फिअर ऑफ ऑब्जेक्ट मी जवळजवळ घेतलंय. काहींना हायड्रोफोबिया असतो, म्हणजे काहींना पाण्याची भीती असते, काहींना लिफ्टची भीती असते. ते एक सॉरी, आम्हाला थोडं पाणी पिऊ द्या. त्यांनी एक लिफ्टचं उदाहरण सांगितलंय. त्याच्यामध्ये ते सांगतात, एक अधिकारी होता, सीईओ होता, आणि त्याला लिफ्टची खूप भीती होती. तो काय करायचा, कुठे ऑफिसला गेला ना तर तो आधी निघायचा जवळजवळ, म्हणजे आता 10चा वेळ असेल ना तिथे 9:30 पोहोचायचा. आणि 11 मजले असेल तर 11 मजले चालत चालत चढत 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 तिथपर्यंत जायचा. तो लिफ्ट वापरायचाच नाही. आणि त्याच्या घराच्या ठिकाणी पण आहे ना, त्याची बायको म्हणत होती की मला काय पेंट हाऊस काय असं असतं ना, की वरचा मजला पाहिजे, 7वी 8वी पाहिजे. तो म्हणे नाही, त्याच्या घरात प्रचंड वादविवाद झाला. तो म्हणे नाही, मला पाहिजे तर ग्राउंड लेवलवरच पाहिजे, म्हणे मला जिन्याने मी तिथे पोहोचू शकेल, मला लिफ्ट वापरायचीच नाही. घर पण त्याचं पहिल्या दुसऱ्या फ्लोअरवरच होतं की तो जिना वापरायचा. तर मग असं करत करत मग जेव्हा तो यांच्या संपर्कात आल्यानंतर म्हटलं की अरे हा, हे मी कुठेतरी माझं चुकतंय, मी हे माझं अननेसेसरी फिअर आहे, हे मला दुरुस्त करायचं. मग त्यानुसार त्यांनी सांगितलंय की तो रिलॅक्स, त्याने त्याची बॉडी रिलॅक्स केली आणि त्यांनी इमॅजिन केलं ही इज एंटरिंग लिफ्ट कामली, आणि त्यांनी रिपीट केलं की आय एम सेफ अँड गॉड इज विथ मी. म्हणजे हे व्हिज्युअलायझेशनच केलं त्यांनी रोज बसून शांत पद्धतीने, की मी लिफ्टमध्ये बसलेलो आहे, लिफ्ट खूप छान पद्धतीने जाते, ती काही पडत पडत नाही, आय एम ऑल्सो सेफ. आणि नंतर मग असं काही दिवस केल्यानंतर माझी तयारी झाली, आणि मग पहिल्या दिवशी त्याने त्याच्या मित्राला हाक मारली की अरे मला पण तुझ्याबरोबर येऊ दे. मग त्याचा मित्र त्याला घेऊन गेला, मग तो वरती चढला. तो म्हणाला काय नाही, हे सिम्पल आहे. मग असं करत करत त्याला 1-2 दिवस सवय झाली. मग आज तो लिफ्टनेच जाय करतो. थिंक इज दॅट माणसाला कसलीची पण भीती मनामध्ये लागू शकते. ओके, पण त्याचा परिणाम आपल्या याच्यावर व्हायला नको. आता बघा, एखादी भीती वाटत असेल पण मला त्याची गरजच नाही, वाटते वाटते. जसं पाण्याची भीती वाटते, तुम्ही आपल्यापैकी किती जण स्विमिंगला जातात भीती वाटण्यामुळे आपला लॉस होईल? नाही. पण तुम्ही रोज तुम्ही लिफ्टने जाता किंवा रोज तुम्हाला 11 मजले चढायचे. ओके, तुमचा टाइम जातोय. ओके, तर मग अशा वेळेस तुमचं तो फिअर काढणं गरजेचं आहे. मग ती फिअर तुम्ही काढून घेतली पाहिजे, असं जोसेफ मर्फीनं सांगतंय. इमॅजिनेशन कॅन क्रिएट फिअर अँड इमॅजिनेशन कॅन ऑल्सो रिमूव्ह फिअर. म्हणजे इमॅजिनेशन हे फिअर दूर पण करू शकतं, इमॅजिनेशन हे फिअर आणू पण शकतं. मास्टर टेक्निक टू रिमूव्ह एनी फिअर. मग त्याने म्हटलं की मग हे फिअर आपण कसं मला काढू शकतो, तर त्यातले पहिले उपाय तरी सांगतात, रिलॅक्स युअर बॉडी, एंटर अ काम अँड ड्रॉसी स्टेट, म्हणजे एकदम झोपलेल्या पेंगुळलेल्या अवस्थेमध्ये जा, बॉडी रिलॅक्स करून. इमॅजिन युअर सेल्फ ऑलरेडी फिअरलेस, आणि तुम्ही स्वतःला इमॅजिन करा की तुम्ही आता ऑलरेडी फिअरलेस आहात, तुम्हाला कसलीही भीती वाटत नाहीये. रिपीट ॲफर्मेशन विथ फिलिंग, आणि मग ॲफर्मेशन रिपीट करा, त्याच्यामध्ये लिहा, त्याच्यामध्ये म्हणा, आय एम अ फिअरलेस, आय एम अ स्ट्रॉंग, आय एम अ फ्री. म्हणजे सारखं सारखं म्हणा की मी खूप स्ट्रॉंग आहे, मला कसलीही भीती वाटत नाहीये, आय एम अ फ्री.
रिपीट डेली इस्पेशली बिफोर स्लीप. परत त्यांनी तोच जो काल आपण मुद्दा सुकृत हुक्केरीकर सरांकडे समजून घेतला, तेच सांगतात की झोपच्या अगोदर आपण हे छान रिपीट करा स्वतःला परत परत, आणि तुम्हाला त्याचा इफेक्ट लगेच जाणवेल. सबकॉन्शियस इज मोस्ट ऍक्टिव्ह इन अ रिलॅक्स स्टेट. आणि हे रिलॅक्स स्टेटमध्येच आपलं सबकॉन्शियस माइंड हे खूप ऍक्टिव्ह असतं. तर हे मुद्दा तुम्ही समजून घ्या. त्याच्यानंतर म्हटलंय नॉर्मल अँड ॲबनॉर्मल फिअर. नॉर्मल फिअर मध्ये काय, विच प्रोटेक्ट्स यू अवॉइडिंग अ डेंजर. म्हणजे एखादं तुम्ही बघितलं असेल की याच्या इलेक्ट्रिसिटीच्या वायर गेलेल्या असतात, पुढे एक असं इलेक्ट्रिसिटीचं डीपी असते आणि तिथे असं खतरा लिहिलेलं असतं. ओके, आणि मी तुम्हाला म्हटलं अजिबात घाबरायचं नाही, जा त्या डीपीला हात लावा, चालेल का? नाही. तर म्हणजे त्या गोष्टीचा आपल्याला भीती वाटलीच पाहिजे ना. मग ते ते अवॉइड का करायचं, कारण आपल्या लाईफला अफेक्ट करू शकतं म्हणून. ओके, मग हे नॉर्मल फिअर आहे की जे खरंच घातक आहे, ते खरंच तुम्हाला त्याची भीती असली पाहिजे. ॲबनॉर्मल फिअर मध्ये काय आहे, की विच इज इमॅजिनरी, हार्मफुल आणि लिमिटिंग. ओके, समजा म्हणजे लिमिटिंग आहे आणि इमॅजिनरी आहे, की काही गरज नाही तर आपण घाबरतोय. तर त्यांनी सांगितलं फिअर ऑफ क्राऊड आहे ना. क्राऊडची भीती असते, खास करून जनरेशन झेड आहे ना, खूप घाबरते. म्हणजे क्राऊड मध्ये तुम्हाला जास्त दिसणार नाही. क्राऊड मध्ये जायला नाही आवडत. ओके, म्हणजे खूप त्याच्यामध्ये हायजिनिकचा पण ते विचार करतात. इवन माझा एक मित्र युएसला असतो आणि सध्या माझ्याबरोबर म्हणजे आम्ही भेटत असतो शनिवारी वगैरे. तर तो म्हणतो की आपल्याकडे इतकी पॉप्युलेशन आहे, आमच्या युएस मध्ये एवढी पॉप्युलेशन नाहीये. ओके, आणि इथे खूप असं वाटतं की हे कसं काय राहतात एवढं, म्हणजे एवढे लोक कसं काय राहतात. हार्डली आम्ही युएस मध्ये असे काही कमी लोक बघतो. म्हणजे इथे इथे तर प्रत्येक वेळेस एवढे लोक असतात पण, आणि हायजीन कसं पाळलं जातं. ओके, द थिंग इज दॅट की काही लोकांना क्राऊडचा पण प्रॉब्लेम असतो. तो एक फिअर असतो जो अननेसेसरी आहे. त्याच्यानंतर फिअर ऑफ फ्युचर. फिअर ऑफ फ्युचर म्हणजे भविष्याचा विचार. हे पण ॲबनॉर्मल फिअर आहे. तुम्ही आता तुमचा अभ्यास करा, तुमचं कर्म करा, तुमचं स्ट्रॅटेजिकली काम करा. पुढचा खूप विचार करून आपण आत्ताचं प्रेझेंट खराब तर करतोच, परंतु त्याच्यातून निष्कर्ष काही येत नाही, फक्त आपण घाबरण्यामध्येच वेळ घालतो. तर तोही एक आपण घालायचा नाही. रिमूव्ह ॲबनॉर्मल फिअर थ्रू सबकॉन्शियस रिप्रोग्रामिंग. तर सबकॉन्शियस रिप्रोग्राम करून तुम्ही ॲबनॉर्मल फिअर पण काढू शकता. जसं आपण कॉन्शियसच नसतो ना की हे ॲबनॉर्मल आहे. समजतंय का मला काय म्हणायचं, की हे ॲबनॉर्मल आहे हे आपण कॉन्शियस होणं गरजेचं आहे. नाहीतर मग मी कशाला घाबरतो हे ॲबनॉर्मल हेच माहित नाही, मग आपण ते कंटिन्यू ठेवतो. दुसरं म्हटलं एक्झामिन युअर फिअर. हाच तो मुद्दा आहे. एक्झामिन युअर फिअर म्हणजे काय, इज दिस फिअर अ रिअल. आपण विचारायला पाहिजे की ही माझी जी भीती आहे. ओके, एखाद्या व्यक्ती, आपण त्या व्यक्तीला आपण हेट करतो, आपल्याला आवडत नाहीये, किंवा त्या गोष्टी असं वाटतं की अरे ह्या गोष्टी चुकीच्या होतील, पण तुमचा आणि त्यांचा काही कॉन्टॅक्टच नाहीये, मग त्या गोष्टीची अनास्थायी भीती ठेवणं गरजेचे नाहीये मनामध्ये. ओके, म्हणजे खूप ओव्हर थिंकिंग करून असं होईल का, तसं होईल का, असं बऱ्याच जण विचार करत असतात. रिलेट करू शकतात की आपण करत असतो अशा बऱ्याच गोष्टींचा विचार. तर तो खरंच रिअल आहे का, ती ती भीती काही कामाची आहे का, हे तुम्ही स्वतःला विचारलं पाहिजे. दुसरं, इज द फिअर इज रिअल ऑर इज जस्ट इमॅजिनरी. ओके, मग हे खरंच रिअल आहे का इमॅजिनरी आहे. जसं एखाद्याने म्हटलं की जसं परकीय ग्रहचे लोक समजा आपल्याकडे आले, आणि आल्यानंतर समजा त्यांनी आपल्यावर अटॅक केला तर काय करायचं, हे असे बरेच जण विचारत असतात. मग परग्रह येतील का, आल्या की अटॅक अटॅक करतील का, आता ह्या गोष्टी आपण कंट्रोल नाही करू शकत आहे आता राईट नाव. मग त्याची अनाथाई एकदम भीती घेऊन ठेवायची, अरे मग झालं तर काय करायचं, आता पृथ्वी असं काही ते वाचताना पण होतं ना, की आपली पृथ्वी परत नष्ट होणार आहे. ओके, एकदम आपण त्याने घाबरून जातो इतकं, की ते आपल्या हातात नाही आता कंट्रोलमध्ये राईट नाव. आपल्या ज्या हातात आहे त्या गोष्टी आपण करायला पाहिजे. जसं सस्टेनेबल डेव्हलपमेंटवर आपण काम करायला पाहिजे. त्या गोष्टींविषयी बोलण्याच्या ऐवजी आपण खूप अनाथाई बोलत असतो. आणि असं बोलणारे पण खूप लोक आहेत. म्हणजे ते त्यांचं दुकान त्याच्यावरच चालतं की घाबरून द्यायचं सगळ्यांना, त्या गोष्टी तशा पसरवायच्या आणि त्यानुसार ते तिकीट कापायचे. अ, असे बरेच उदाहरण आहे, पण मी काय बोलतोय, तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करताय, त्यामुळे तुम्हाला या गोष्टींचा प्रत्यय आलेलाच असेल. फॉल्स एव्हिडन्स अपिअरिंग रिअल. मग एखाद्या फॉल्स इव्हिडन्स असतात, ते कधी कधी आपल्याला खरे वाटायला लागतात. मग हे पण फिअरचंच एक काम आहे. अ, त्याच्यानंतर निगेटिव्ह थिंकिंग क्रिएट फिअर्स. म्हणजे एक दुसरं एक कारण त्यांनी सांगितलंय की समथिंग बॅड विल हॅपन, आय विल फेल, दीज आर कमांड्स टू सबकॉन्शियस. म्हणजे बऱ्यापैकी ना आपण आहे ना काही निगेटिव्ह गोष्टी करत असतो, निगेटिव्ह गोष्टींचा विचार करत असतो.
आणि त्याच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये जास्त भीती निर्माण तयार होत असते. म्हणजे तुम्ही काही लोक बघितली असतील ना, त्याच्या तुम्ही कधी पण संपर्कात जा, तर ते निगेटिव्ह विचार करत असतात. म्हणजे अरे असं होईल का, मग तसं झालं तर काय करायचं. मग आपण म्हटलं चला ट्रिपला, मग ट्रिपला जाऊ, मग गाडीच बंद पडली तर काय करायचं. ओके, मग तिथे समजा आपल्याला राहायलाच नाही मिळालं, बुकिंग केलेली तीच जर कॅन्सल झाली असेल तर, किंवा मग ऍक्सिडेंटच झाला तर, म्हणजे ते कॉन्स्टंटली टॉक निगेटिव्ह. ओके, आणि त्याच्यामुळे मग भीती तयार होऊन जाते. ओके, पण त्याच्याऐवजी वी शुड टॉक लाईक वी आर लाईक अ मॅन ऑन अ मिशन. ओके, व्हॉट एव्हर द थिंग्स हॅपन इन अवर लाईफ वी विल फेस. ओके, दॅट्स वाय वी आर गोइंग फॉर द ट्रिप. असा पॉझिटिव्ह विचार करण्याच्या ऐवजी निगेटिव्ह विचार करणारे पण लोक आहेत. आणि त्यामुळे फिअर म्हणजे भीती खूप जास्त वाढते, आणि मग तो हॅपी राहू शकत नाही. त्याचबरोबर फिअर ऑफ फेल्युअर, म्हणजे तेच आय विल फेल असं सारखं सारखं वाटत असतं. रोंडा रोंडा बर्न यांनी तर खूप छान सांगितलं की तुमचा फोन जरी वाजला ना, तर तुम्ही असं म्हणायला पाहिजे की अरे आता फोन वाजला, काहीतरी चांगली बातमी आली असेल. अरे टपल वाजला असेल, मला चेक आला असेल. म्हणजे वी शुड एक्सपेक्ट द गुड थिंग्स. आपण अशा अपेक्षा राहिल्या पाहिजे की अरे काहीतरी चांगलं होणार आहे, पुढच्या क्षणाला काहीतरी चांगलं होणार आहे, असं आपण अपेक्षित ठेवलं पाहिजे ना, की अरे आता हे चुकेल, मग आता काय होईल, कोणी चोर येईल का. आता असं पण असतं. जसं आता माझ्या आईचं कसं आहे की आई काय करते, म्हणजे आता आम्ही समजा गावाला असेल किंवा ती घरी एकटी असेल, तर ती रात्रभर झोपतच नाही. ती ती असा विचार करते की आता घरी कोणी नाहीये, तर मग कोणी येईल का मागच्या दरवाज्यातनं, कोणी पुढच्या दरवाज्यातनं येईल का, कोणी वाजवेल का, कोणी चोर असेल का. ती रात्रभर झोपत नाही. पण सकाळी 4-5 वाजले की तिला असं वाटतं की आता बाहेरचे जण सगळे उठले, मग ती झोपते. तर असं बऱ्याच वेळेस होतं. म्हणजे प्रत्येकाची ती भीती वेगवेगळी असते. तर ती ओळखली पाहिजे. काही गरज नसते, पण त्या गोष्टी आपण ठेवत असतो. निगेटिव्ह थिंकिंग तुम्ही ह्या अवॉइड केल्या पाहिजे. हार्डली 2-3 मिनिटं घेताय. फायनल स्टेप टू फ्रीडम फ्रॉम फिअर. मग फायनल स्टेप असं ते सांगतायत की थिंक पॉझिटिव्ह थॉट्स, व्हिज्युअलाइज सक्सेस, टेक ऍक्शन डिस्पाइट फिअर. म्हणजे एक तर ऍक्शन घ्यायला सुरुवात करा घाबरण्यापेक्षा. यूज अफर्मेशन्स लाईक आय एम अ फिअरलेस, आय एम अ गायडेड अँड प्रोटेक्टेड, प्रे ऑर कनेक्ट इमोशनली विथ बिलीफ. एक तर तुम्ही देवावर सोपून द्या. छान प्रार्थना करा की जे काही होते खूप छान होणार आहे, आणि रोजच्या प्रार्थना ठेवा. आणि त्या प्रार्थनेला तुम्हाला एक मोठी हिंमत तुमच्या आयुष्यामध्ये मिळेल. त्याचबरोबर अफर्मेशन्स हे चालू ठेवा. बऱ्याच वेळेस अफर्मेशन आहे ना, आपल्याला संकटाच्या काळी कामी पडतात. म्हणजे आता ते सारखं सारखं आपण जे रोज म्हणतोय ना, समजा आता फॉर एक्झाम्पल बऱ्याच वेळेस काय होतं, एखादा सेमिनार असतो, मला बोलायचं असतं, क्राऊड बराच मोठा असतो, पण रोज मी एक ॲफर्म करतो की आय एम अ बेस्ट पब्लिक स्पीकर. असं मी ॲफर्म करत असतो. आता जेव्हा मी ॲफर्म करतो ना, तर ते मला सारखं आठवतं की आय एम बेस्ट, आय एम बेस्ट, आय एम बेस्ट. आणि जेव्हा एखाद्या पब्लिक क्राऊड असतो ना, तर बऱ्याच वेळेस मला बोलायचं असतं आणि मी पुढचाच येऊन म्हणतो की तुम्ही एवढ्या सगळ्यांशी बोलाल का. आणि तेव्हाही असं वाटतं अरे हा मला यांच्या सगळ्यांशी बोलायचं आहे, पण तेवढंच आठवतं की अरे आपल्या अफर्मेशन काय, आपल्या अफर्मेशन वेअर अ बेस्ट पब्लिक स्पीकर. मग वेन आय एम अ बेस्ट, मी अशा क्राऊडला नाही घाबरणार. मग लगेच तो माईक जसा हातात येतो, तेव्हा मग आपण आपण नसतोच, आपण डायरेक्टली बदलून जातो आणि खूप छान पद्धतीने ते रिप्रेझेंट करतो. मग इथे अफर्मेशनची ताकद आहे की जी तुम्हाला तिथे आठवते. नाहीतर तुम्हाला काहीच नाही, अफर्मेशन आय एम अ फेल्युअर, आणि पुढचं येऊन सांगतोय तुम्ही बोलू शकाल का. म्हणजे ते अजून म्हणजे हा ऑलरेडी घाबरलेला आणि पुढच्या अजून घाबरून दिला, मग तो काय ते ततफ होऊ शकतं. मग इथे अफर्मेशनचा खूप मोठा वाटा आहे, हा तुम्ही लक्षात ठेवायला हवा. दुसरं पॉवरफुल अफर्मेशन्स त्यांनी सांगितलंय की ते डेली वापरा. जसं फॉर एक्झाम्पल आय एम अ काम अँड कॉन्फिडंट अँड फिअरलेस, डिवाइन पॉवर प्रोटेक्ट मी ॲट ऑल टाइम्स, आय ओव्हरकम एव्हरी फिअर विथ करेज, आय ॲक्ट बोल्डली अँड कॉन्फिडंटली. ओके, तर हे काही अफर्मेशन्स आहेत ते आपण नक्कीच वापरायला पाहिजे. फिअर इज नॉट अ रियालिटी, इट इज अ मेंटल हॅबिट. हे पण आपण समजून घेतलं पाहिजे की मनाची अवस्था आपण तयार करून घेतलेली असते. मग लहानपणीचे काही आघात असतात, लहानपणीचे काही न्यूज असतात. जसं न्यूजपेपरमध्ये एक मुलगा पतंग उडवत होता, आणि पतंग उडवता उडवता त्याला कळलंच नाही मागे म्हणजे इमारतीवर पतंग उडवताना कळलंच नाही की मागे तो कुठपर्यंत त्या कडापर्यंत पोहोचला आणि तो खाली पडला. आणि ही न्यूज नेमकी माझ्या मित्राने वाचली लहानपणी. तेव्हापासून त्यांनी धसका घेतला की वर गेलं म्हणजे खालीच पडतो. त्यामध्ये हाईटची भीती आहे अजूनही. ओके, द थिंग इज दॅट अशा काहीतरी गोष्टी घडलेल्या असतात की त्यामुळे आपण घाबरत असतो. हे मेंटली तयार झालेलं आहे. ओके, तर ते रिअल नाहीये, हे समजून घ्या. चेंज युअर थॉट्स, चेंज युअर सबकॉन्शियस, चेंज युअर लाईफ. तर मग थोडक्यात तुमचे विचार बदलवा, तुमचं सबकॉन्शियस बदलेल, आणि सबकॉन्शियस बदललं की तुमची लाईफ बदलेल. असा हा सुंदर पाठ होता. तुम्हाला काय वाटला, यामध्ये काय काय शिकायला मिळालं?
की अजून काय इम्प्रुव्हमेंट आहे किंवा मला काय माझ्यासाठी काही करेक्शन्स असतील तर ते सुचवा. द बॉल इज इन युअर कोर्ट राईट नाव. येस. बोला, कोणाला काही बोलायचंय, बरोबर आहे का, समजलं आहे किंवा काही ऍड ऑन करायचंय? ठीक आहे, कोणाला बोलायचं नसेल तरी ओके. जर बोलायचं असेल तर बोलू शकतात. पाठ कळलाय का तुम्हाला? यू कॅन शो थम ऑल्सो. अ, का? हॅलो. हा येस. सर, बहुतेक माझा आवाज आला नाही वाटतं मगाशी. हा, येतोय आता, बोला बोला. हा. नाही, आजही तुम्ही छान घेतला सर टॉपिक. येस. आणि म्हणजे सगळ्या गोष्टींचं पुन्हा आपण म्हणू की एका वाक्यातच हे येते की तुम्ही विश्वास ठेवाल तसं घडतंय. तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात करा आणि तुम्हाला पाहिजे तसे रिझल्ट तुम्ही मिळवा. असं आजच्या टॉपिकचं आपण म्हणू हो, शकतो की सार आहे. बरोबर आहे, बरोबर आहे. ते थोडक्यात असंच आहे ना, आस्क, बिलीव्ह अँड रिसीव्ह. एक तर पहिली गोष्ट मागा, मागितल्यानंतर विश्वास ठेवा, आणि हा. रिसीव्ह म्हणजे ते तुम्हाला मिळाले असं पण गृहीत धरा, त्या गोष्टी होत जातात. बिलीव्ह हा म्हणजे तेच आहे, विश्वास ठेवा, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. येस. छान. येस. थँक्यू सर. येस. थँक्यू. अजून कोणाला बोलायचं काही? बरोबर. तुम्ही कुठल्या गोष्टींना घाबरतात का? काही आहे का तुमचं, तुमचे काही स्वतःचे पर्सनल गोष्टी आहेत का अशा, की हाईटला घाबरतं, काही पाण्याला घाबरतं? तुम्ही असेल तर तसं सांगा. म्हणजे आम्हाला, तुम्हालाही कळेल, आम्हालाही कळेल की कुठल्या गोष्टींना आपण आपण घाबरू शकतो, कुठल्या कुठल्या गोष्टींना घाबरू शकतो असं. असं काही आहे का? जसं माझ्या जवळच्या काही लोक आहेत, ते गाडी चालवताना घाबरत असतात, की असं वाटतं इकडून कोणी येईल का, तिकडून कोणी येईल का आणि उडवेलच का. असं पण, हा पण फिअर आहे. ओके. तसं काही आहे का? सर, मी आमच्या एका क्लोज रिलेटिव्ह बरोबर गाडीमध्ये बसायला घाबरते कारण मला त्यांच्या ड्रायव्हिंगची खूप भीती वाटते भीती नेहमीच. वाटते. मग ते रिअल फिअर असेल मग. त्यामुळे त्याला नो अपील. कारण काही यांचं असं असतं की खरंच ते गाडी खूप भन्नाट चालवतात, की ते मुळे भीती वाटते आपल्याला. हा, विन्मय मॅडम म्हणतायत की हो, मला आधी खूप माणसांमध्ये भीती वाटायची, पण हळूहळू कमी झालं आहे. येस. क्राऊडमध्ये काहींना भीती वाटते, किंवा काही जण इंट्रोव्हर्ट पण असतात, की म्हणजे आपण घाबरतोय सगळ्या, म्हणजे असे आपण खूप छान बोलतो, पण सगळ्यांमध्ये आलं की यार एकदम आपण थांबून घेतो, किंवा नाही आवडत काहींना. ती एक फिअर असतं. तेही बरोबर आहे. म्हणजे तेही फिअर आपण हळूहळू दूर करायला पाहिजे. ओके. छान. ठीक आहे, आता जास्त स्ट्रेस नाही करत. ओके, तुम्हाला सगळ्यांना हा चॅप्टर कळलाच असेल. मी सांगण्याचा प्रयत्न केला. काही मुद्दे सुटले असतील तर नक्की पुस्तकही वाचा. मला जर करेक्ट करायचं असेल तर नक्कीच मेसेज करून सांगा. मी ते इम्प्रूव्ह करायला माझ्यामध्ये तयार आहे. पुढचा चॅप्टर जो उद्या आपण घेणार आहोत, तो शेवटचा चॅप्टर आहे, द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड मधला. तो पूर्ण झाल्यानंतर शनिवार रविवार सुट्टी असेल. सोमवारपासून आपण नवीन पुस्तक चालू करतो आहोत. मोस्ट प्रोबेबली, जसं सगळ्यांनी सांगितलंय, थिंक अँड ग्रो रिचचा आपला प्रयत्न आहे. त्याच्यामध्ये एखादी वेगळी चॉईस मला वाटली तर मी तुम्हाला पोल घेईल आणि मगच त्याचा डिसिजन घेईल. तात्पुरतं तरी आपण थिंक अँड ग्रो रिच, नेपोलियन हिल हेच पुस्तक सोमवारी सुरू करणार आहोत. ओके. तर सगळ्यांना शुभेच्छा. आणि उद्या आपण परत भेटूया 9:30 वाजता फॉर दी लास्ट चॅप्टर. तोपर्यंत गुड नाईट. धन्यवाद. 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 थँक्यू सर. येस. येस.